मराठी भाषेच्या अस्मिताला धक्का देणाऱ्या धोरणांना विरोध करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आज उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला एक ठोस निवेदन सादर केलं आहे। या निवेदनात हिंदी भाषेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर हिंदी शिकण्याची सक्ती केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। विशेषतः ग्रामीण व अल्पसाक्षर भागात मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर हा अन्याय अधिक तीव्रतेने जाणवत आहे। निवेदनात म्हटलं आहे की शैक्षणिक धोरणात मराठी भाषेला दुय्यम स्थान दिलं जात आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खचतोय। मराठी शाळांची दयनीय अवस्था, शिक्षकांच्या कमतरता आणि साधन सामग्रीचा अभाव यावर तत्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्य शासनाकडे मागणी केली आहे की मराठी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण, संसाधनांची उपलब्धता आणि शिक्षक भरतीबाबत तत्काळ निर्णय घेतले जावेत। तसेच हिंदीची सक्ती थांबवून विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षणाचा अधिकार मिळावा। मराठी भाषा ही फक्त संवादाची माध्यम नसून आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे। त्यामुळे शिक्षण, प्रशासन आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा सन्मान राखणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य सरकारनं मराठी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीचा जो करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात मराठी आंदोलन या ठिकाणी आज पेटलेलं आहे। आज 9 एप्रिल 2025 आज दिनविशेषमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृती दिवस आहे। आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेली रयत शिक्षण संस्थेचे ते संस्थापक आहे। आजच्या दिवशी महाराष्ट्र घडवण्याचा जो काही फार मोठा या ठिकाणी त्या संस्थेचा वाटा या ठिकाणी राहिलेला आहे, त्या संस्थेतून राष्ट्र निर्माणाचं काम खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि हे संपूर्ण शिक्षण मराठी भाषेतून त्या ठिकाणी झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र हा मराठी भाषेतून शिकूनच आज देशामध्ये अधिक प्रगत राज्य या ठिकाणी नावारूपाला आलेलं आहे। भावांनो, राज्य सरकारने जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळेमध्ये पहिल्या वर्गापासून हिंदी भाषा ही सक्तीची केलेली आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, हिंदी भाषेला पण आमचा विरोध नाही, पण मात्र प्रत्यक्ष भाषा किंवा अप्रत्यक्षपणे हिंदी ही सक्तीची करून मराठी भाषा व मराठी संस्कृती कमजोर करण्याचं षडयंत्र या ठिकाणी राज्य सरकार मात्र त्या ठिकाणी करत आहे। जर एकदा कदाचित हे षडयंत्र राज्य सरकार करत असेल तर मराठी जनता व मराठी भाषिक मराठी लोक ते कदापि सहन करणार नाही, महाराष्ट्र ते कदापि सहन करणार नाही। आपल्याला माहीत आहे, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे एजेंडे लागू करण्याची यांना फार घाई झालेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की ते नेहमी बरगडतात, एक भाषा, एक धर्म, एक निवडणूक, एक राष्ट्र, एक संस्कृती। ह्या एकलारेपणाच्या व देशावर आधारित फॅसिस्ट वृत्तीनुसार हिंदी ही भाषा सक्तीची ती लादली जात आहे। भारत हा विविध भाषिक, विविध धार्मिक, विविध संस्कृतीशी जोडून समृद्ध असलेला देश आहे। या धोरणाला आपल्याला माहिती आहे की भारत हा विविधतेत राष्ट्रीय एकात्मता या धोरणाला आपला पक्ष बांधलेला आहे। मराठी भाषा व मराठी संस्कृती वाचली पाहिजे, ती बहरली पाहिजे, ती अधिक मजबूत सक्षम झाली पाहिजे, ही आपली भूमिका आहे। आपल्याला माहीत आहे की संयुक्त महाराष्ट्राचा ज्यावेळेस लढा झाला त्यावेळेस 106 हुतात्मे त्या ठिकाणी शहीद झाले। 106 हुतात्मे जे शहीद झाले हे पूर्ण हुतात्मे आमचे कामगार बांधव होते, शेतकरी बांधव होते, महाराष्ट्रातील लोक होते। त्यांचा लढा हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता। त्या ठिकाणी आम्ही प्राणाची बाजी लावून केंद्र सरकारकडून आम्हाला महाराष्ट्र मिळाला आणि हा महाराष्ट्र आम्हाला संवैधानिक पद्धतीने मिळाला। मराठी भाषा ही सुद्धा आमची संवैधानिक पद्धतीने आम्हाला मिळालेली भाषा आहे। आज आमच्या महाराष्ट्रातील जनतेवर सक्तीची हिंदी भाषा लागू लादून या ठिकाणी मराठीचं तुम्ही खच्चीकरण करत आहेत। एक प्रकारे आमची मराठी भाषाचं खच्चीकरण झालं की इथली संस्कृतीचं सुद्धा खच्चीकरण करणार आहे आणि आमची ओळख या ठिकाणावर तुम्ही पुसणार आहात। अशा प्रकारचं षडयंत्र राज्य सरकारसोबत केंद्र सरकार सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देत आहेत। आज त्यांनी हिंदीचे शिक्षक नियुक्त केलेले आहेत, हिंदीचे पुस्तकं त्यांनी छापायला पाठवलेले आहेत।
असं म्हणायचं आहे आम्हाला की संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला असता आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे. प्रायव्हेट शाळांचं या ठिकाणी पीक आलेलं आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन वर्ग असेल, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक असतील, आमच्या वाड्या पाड्यावरच्या हजारोच्या संख्येनं मराठी शाळा आज त्या ठिकाणी बंद पडत आहेत. जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळामध्ये संविधानाने दिलेला जो काही अधिकार आम्हाला मिळतो त्या ठिकाणी आमचे शिक्षक आज नाहीत, पुस्तक नाहीत, शाळा नाहीत, आमच्या शाळा बंद पडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. आज त्याचं खच्चीकरण करण्याचं काम महाराष्ट्राने या ठिकाणी केलेलं आहे. उलट आमचं असं म्हणणं आहे की ती मराठी शाळा, ती मराठी पुस्तकं आणि ती शिक्षकं वाड्यापाड्यावर पोहोचली पाहिजेत. तिथला हा श्रमिक वर्गाचा विद्यार्थी हा शिकला पाहिजे, कारण तो विद्यार्थी आणि ती शाळा आणि ते शिक्षक हे राष्ट्रनिर्माणाचं काम त्या ठिकाणी होते. ते अधिक मजबूत सक्षमपणे महाराष्ट्र सरकारनं आपल्या बजेटमधून विद्यार्थ्यांवर जास्त खर्च करावा. त्या ठिकाणी मराठी भाषा त्यांना चांगल्या प्रकारे त्यातलं सर्व साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं. आज आपण जिल्हा परिषद मराठी शाळा जवळपास माझ्या माहितीनुसार हजारोच्या संख्येने शाळा बंद पडलेल्या आहेत. आज जिल्हा परिषद शाळेवर त्या शिक्षकाला दिलेलं काम, त्या कामाची व्याप्ती आणि त्याचा जर आढावा घेतला तर जिल्हा परिषद शाळेवरचा शिक्षक आज नोकरी सोडत नाही म्हणून तो करत आहे, ही त्याची मजबुरी आहे. शाळाबाह्य कामं मोठ्या प्रमाणामध्ये त्या शिक्षकांना दिलेली आहे. त्या शिक्षकांना फक्त शैक्षणिक शिक्षणाचंच काम द्यावं यासाठी आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांना, EDO साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारला इशारा देतो की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हे निवेदनं देत आहोत. जर शासनानं आपले पावले जी पुढे ढकललेली आहेत हिंदी सक्तीचं करण्यासाठी ती जर मागे घेतली नाही तर आगामी काळामध्ये मराठी जनता, मराठी भाषा आणि महाराष्ट्रासोबत सरकारचा संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद सरकारनं घ्यावी. सरकारनं शहाणा आणि समजदार व्हावं आणि सक्तीची लादलेली हिंदीचं भाषेचं जे काही त्यांनी GR काढले असतील ते मागे घ्यावेत, अन्यथा संघर्ष अटळ आहे. सरकारनं जर शहाणं झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद या ठिकाणी सरकारनं घ्यावी. इन्क्लाब जिंदाबाद. धन्यवाद. Follow Use, OTIC News. Thanks for watching.